ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांना एका व्यक्तीने मारहाण केली आहे। फडणवीस सरकारच्या काळात महामंडळात सदस्यत्व देण्यासाठी कांबळे यांनी 60 लाख रुपये घेतल्याचा आरोप संबंधित व्यक्तीने केलाय। महामंडळाचं सदस्यत्व दिलं नाही आणि पैसेही परत केले नाहीत असं म्हणून मारहाण केल्याचा दावा या व्यक्तीने केलेला आहे। हे सगळे आरोप खोटे असून मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचं मधुकर कांबळे यांनी सांगितलं। सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रकाशित होत आहे असे समजते। तो व्हिडिओ बदनामी करण्याच्या दृष्टीने, चरित्रहनन करण्याच्या दृष्टीने तथा दहशत निर्माण करून खंडणी वसूल करण्याच्या दृष्टीने पसरवला जात आहे। तो मनगढित असल्याने त्या कहाणीमध्ये अजिबात तथ्य नाही। संबंधित व्यक्तीवर दहशत पसरवणे, खंडणी मागणे, चरित्रहनन करणे, बदनामी करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन तथा सायबर सेल यांच्याकडे रिस्टर गुन्हे आपण नोंदवलेले आहेत।